करायचं स्टार्ट. ओके. काल काय काय बघितलं एनिवन? हां, फक्त आणि कंडिशनल कॉलिंग, राईट? व्हॉट इज रोलिंग कॅलेंडर? काय इम्पॉर्टंट आहे आपलं रोलिंग कॅलेंडर? Live real data is dynamic, so need to be a changing with time. That's why ओके, we use a rolling calendar. राईट. एनिवन अजून? ओके. तसं नाही म्हणू शकत आपण. इफ जर रिअल टाइम डेटावर तुम्ही जेव्हा वर्क करता तेव्हा आपल्याला काय डायनॅमिक कॅलेंडर हवं असतं ना. जर तुम्ही स्टॅटिक कॅलेंडरवर वर्क केलं तर डेट अपडेट होणार आहे का करंट टाईमनुसार? नाही होणार, राईट? त्यासाठी तुम्हाला काय यूज करावं लागेल? डायनॅमिक कॅलेंडर. त्यालाच काय म्हणतो आपण? रोलिंग कॅलेंडर. क्वेरी लिहिता येईल ना सगळ्यांना आता रोलिंग कॅलेंडरची? हे बघा, हा रोलिंग कॅलेंडर बनवलेला आपण काल, राईट? काल तारीख काय होती? 28. मी आता जस्ट इथं होम टॅबमध्ये गेलो आणि रिफ्रेशवर क्लिक केलं. काय केलं? रिफ्रेशवर क्लिक केलं. डेट बघा, ऑटोमॅटिकली आली आजची 29. 29च ना आज? ओके. काय रोलिंग कॅलेंडर काय इम्पॉर्टंट आहे? ऑनलाईन क्लिअर? Yes, sir. ओके. ठीक आहे. देन आपण कंडिशनल कॉलमिंग बघितली, राईट? कोणत्या टेबलमध्ये बघितलेलं आपण कंडिशनल कॉलमिंग? टेबलमध्ये कस्टमर लुकअप मध्ये बघितले, राईट? अँड प्रोडक्ट लुकअप मध्ये. ओके, तर मी प्रोडक्ट लुकअप मध्ये जातो. कंडिशनल कॉलमिंग कशी वर्क करते? कंडिशन जे असेल त्या अकॉर्डिंग वर्क होते, राईट? त्यासाठी आपण कोणत्या टॅबमध्ये जाऊन कोणता ऑप्शन यूज करतो? ऍड टॅबमध्ये जाऊन, ऍड कॉलममध्ये जाऊन कंडिशनल कॉलम. ओके. सो आपण आता एक कुठे गेला तो टेबल? आपण अपेंडचा यूज करून एक सेल्सचा टेबल मर्ज केलेला, आठवत आहे? ओके. आता तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे. ओके. आता माझं कॅलेंडर लुकअप नावाचा टेबल आहे. ओके. तो तुमचा एक टास्क आहे आता. मला अशा ऑर्डर फाइंड आउट करायचे आहेत जे विकेंडला पण झालेत आणि वीकडेला पण. ओके. विकेंडचे ऑर्डर किती झालं असेल हे मला फाइंड करायचं आहे आणि वीकडेला किती झाले हे फाइंड करायचं. करू शकतो कोण? एनिवन? म्हणजे असं समजा ऑर्डर वगैरे विसरून जावं, मला ह्यातून असे डेट्स हवे. इफ 1 2 3 4 असेल तर ते काय पाहिजे? वीकडे. आणि 6 7 असेल तर विकेंड. कसं करणार? ऑनलाईन एनिवन? using conditional column. ओके. युझिंग कंडिशनल कॉलम. कसं पण कंडिशनल कॉलम सांगा तुम्ही, स्टेप्स मी कधी परफॉर्म करतो. ओके, ते सगळं जाऊ दे. कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करतो? डेटवर. ओके. Day name. ऑनलाईन डे नेम. ओके, डे Day नेम. name, sir. ओके, ठीक आहे. अजून? डे ऑफ पीक. डेटवर आपण करू शकतो कोणत्याही डेट म्हणलेलं, राईट? तुम्हाला खूप सारे क्वेरी लिहायला लागतील, राईट? आपल्याकडे 2 कॉलम, एक डे ऑफ वीक अँड डे ऑफ नेम आहे, राईट? आपल्या नंबर्स माहिती प्रत्येक डेजचे. मंडेला 1, ट्युजडेला 2, थर्सडेला 3, राईट? माहिती. सो माझा टास्क काय होता? माझा मॅनेजर आला आणि तो म्हणला मला वीकडे आणि विकेंड फाईन करून दे, राईट? माझ्याकडे डे ऑफ वीक आहे. ओके, मी जस्ट कॉलमला सिलेक्ट करतो. केलं? ओके. देन कशामध्ये जाणार? ॲड कॉलममध्ये. देन काय चूज करणार मी? कंडिशनल कॉलम. केलं कंडिशनल कॉलम चूज? ओके. इथं काय करतो? वीकेंड वीकडे ऑर्डर्स. वीकेंड वीकडे ऑर्डर्स. ओके. कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करणार? एनिवन? डे ऑफ वीक
करू डे ऑफ वीक वर क्लिक केलं ऑपरेटर Yes. इक्वल्स मध्ये काय टाका सॅटर्डे संडे हां हां आणि वीकडे बाकीचे काय देणार व्हॅल्यू मध्ये 6 7 ओके 5 6 ओके एनीवन ऑनलाईन लेस देन वाय ओके हॅलो अरे ऑनलाईन बोला मी तर 6 लिहू का हा 6. 6 लिहू ओके 6 ओके. देन तो काय असेल माझा वीकेंड राईट देन अजून एक ऍड क्लॉज करतो काय डे ऑफ वीक अगेन डे ऑफ वीक इक्वल्स टू 7 or 0 0 0 वीकेंड अगेन अदरवाइज एल्स मध्ये वीकडे ओके वर क्लिक करू आला वीकडे वेडनेसडे थर्सडे फ्रायडे काय आहे वीकडे सॅटर्डे संडे काय वीकेंड काल कंडिशनल कॉलमचा परफेक्ट यूज मग तुम्ही ह्याच्यावर काय फाइंड करू शकता वीकेंडला किती ऑर्डर्स येतात ते मला वीकडेला किती ऑर्डर्स येतात ते राईट लॉस कुठं होतोय मला वीकेंडला होतं का वीकडेला होतं ह्यातून इन्साइट फाइंड करू शकतो मी काल ह्या कॉलमचा यूज ऑनलाईन क्लिअर Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके गुड ओके सो आपण नेक्स्ट टॉपिक कडे जाऊ आजचा टॉपिक आहे जॉईन्स ओके आता जॉईन्स म्हणजे काय एनिवे राईट दोन टेबलमध्ये काहीतरी रिलेशन असतं आता असं समजा प्रोडक्ट कॅटेगरीज माझा एक टेबल आहे ओके प्रोडक्ट कॅटेगरीज नाही प्रोडक्ट लुकअप माझा काहीतरी टेबल आहे ओके इथं जी प्रोडक्ट की आहे त्याचं काय ऍक्ट करते प्रायमरी की काय असते युनिक बट नॉट नल राईट ही काहीतरी युनिक की आहे राईट इथं प्रायमरी की आता मी काय करतो तीच की मी आता सेल्स डेटामध्ये बघतो ओके तीच की काय बघतो सेल्स डेटामध्ये तिथं ॲज काय ऍक्ट करते फॉरेन की राईट म्हणजे जर माझी 214 आयडी असेल राईट काय असेल 214 नंबरची आयडी असेल त्यांनी मल्टिपल टाइम्स ऑर्डर केले असतील बरोबर आहे का ओके सो मला काय करायचं आता या सेल्स डेटामध्ये जो माझा प्रोडक्ट आहे राईट जो माझा प्रोडक्ट आहे त्याची प्राइस कुठे आहे मेन्शन प्रोडक्ट लुकअप मध्ये ना प्रोडक्टची प्राइस मेन्शन राईट आता माझा प्रोडक्ट लुकअप नावाचा टेबल आहे त्या प्रोडक्टची प्राइस कोणत्या टेबलमध्ये मेन्शन आहे प्रोडक्ट लुकअप नावाच्या टेबलमध्ये राईट ती मला कुठे फेच करायची सेल्स डेटामध्ये फेच करायची राईट कशामध्ये फेच करायची सेल्स डेटामध्ये जो 20 21 22 आपण अपेंड केलाय डेटा राईट तिथं काय आहे क्वांटिटी फक्त प्रोडक्ट की आहे टेरिटरी की ऑर्डर लाईन आयटम ऑर्डर क्वांटिटी आणि कस्टम आहे इथं प्रोडक्टची प्राइस मेन्शन आहे का जर मला त्या ऑर्डर क्वांटिटीला मल्टिप्लाय प्राइस करायची असेल ते तुम्हाला रिव्हेन्यू निघणार आहे तर मी ऑर्डरला ओके ऑर्डर क्वांटिटीला प्राइसनी मल्टिप्लाय केलं तर मला काय निघतो रिव्हेन्यू राईट मला काय करायचं आहे सेल्स डेटामध्ये आहे का माझी प्रोडक्ट प्राइस नाहीये ती कशामध्ये आहे प्रोडक्ट लुकअपमध्ये ती फेच कुठे करायची मला सेल्स डेटामध्ये फेच करायची कळतंय हां सो आपल्याला काय करायचं दोन टेबलला जॉईन करायचं ना एक प्रोडक्ट लुकअप आहे प्रोडक्ट लुकअप मध्ये माझी कोणती टेबल आहे कोणता कॉलम आहे प्रोडक्ट प्राइस राईट द मर्ज क्वेरी म्हणून एक ऑप्शन दिसतं तुम्हाला मर्ज क्वेरी ओके द मर्ज क्वेरी ॲज अ न्यू म्हणून एक ओके त्याच्यावर क्लिक करतो लवकर आले ओके आपल्याला काय पाहिजे होतं ॲडव्हेंचर वर्क डेटा जो आपला सेल्स डेटा त्यामध्ये काय हवी होती प्रोडक्ट प्राइस हवी होती राईट सेकंड टेबल कोणता चूज करू कुठून हवाय आपला डेटा प्रोडक्ट लुकअप मधून हवाय प्रोडक्ट लुकअप सिलेक्ट करतो ओके आता दोघांमध्ये कॉमन कॉलम कोणता होता
जर जॉईन करायचं असेल आपल्याला तर त्यासाठी एक कॉमन कॉलम प्रेझेंट पाहिजे. कोणता होता तो? प्रोडक्ट की. प्रोडक्ट मध्ये प्रोडक्ट की याचं काय वर्क करते? प्रायमरी की. बट ती सेल्स डेटामध्ये काय वर्क करते याचं? दोन्हीकडे एक कॉलम प्रेझेंट आहे सेम नंबरचा, राईट. जस्ट मी सिलेक्ट करतो प्रोडक्ट की. हॅलो, इथं असं काहीतरी लेफ्ट आउटर दिसतंय. आता फक्त बघा लेफ्ट आउटर काहीतरी दिसतंय. ओके, जस्ट मी ओके वर क्लिक करतो. असा काहीतरी एक नवीन कॉलम आलाय प्रोडक्ट लुकअप नावाचा. त्याचं काय व्हॅल्यू दिली त्याने आपल्याला? नाही दिली, राईट. इथं ॲरो दिसतोय तुम्हाला, ॲरो. ओके, त्याच्यावर क्लिक करतो. आपल्याला काय काय पाहिजे? फक्त प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट कॉस्टिंग. ओके, प्रोडक्ट प्राइस इथे आणि प्रोडक्ट कॉस्ट इथे, राईट. इथं साईड लास्टला यूज ओरिजिनल कॉलम नेम एज प्रेफिक्स म्हणते. इफ तुम्ही जर फेच डेटा करताय तर कुठून आला हे तुम्हाला माहिती पाहिजे, राईट. त्याचा प्रेफिक्स काय असणार आहे? त्याचा मेन टेबल, प्रोडक्ट प्राइस आणि प्रोडक्ट कॉस्ट कोणत्या टेबलमध्ये? प्रोडक्ट लुकअपमध्ये. ते आपल्याला माहिती पाहिजे ना, तो तिथून आलाय डेटा, राईट. इझी होईल अंडरस्टँडिंगला. सो त्याला काय केलं मी? जस्ट टिक केलं. ओके, अँड जस्ट ओकेवर क्लिक करतो. आला पुन्हा डेटा, प्रोडक्ट कॉस्ट आणि प्रोडक्ट प्राइस आला का? ऑनलाईन सर परत Yes, एकदा sir. सांगा. ठीक आहे. आता आपल्याकडे कंडिशन काय होती? माझ्याकडे सेल्स डेटा आहे, राईट. माझ्याकडे कोणता डेटा आहे? सेल्स डेटा आहे. ओके, सेल्स डेटामध्ये कुठपर्यंत कॉलम होते? जस्ट वेट. सेल्स डेटामध्ये कुठे ऑर्डर लाईन आयटम आणि ऑर्डर क्वांटिटी पर्यंत कॉलम्स होते, राईट. ह्याच्यामध्ये प्रोडक्ट प्राइस मेन्शन होती का? प्रोडक्ट कॉस्ट मेन्शन होती का? इफ समजा तुमचा मॅनेजर आला, तो म्हणला अथर्व मला प्रोडक्ट प्राइस वाईज किंवा प्रोडक्ट क्वांटिटी वाईज मला रेव्हेन्यू फाईंड करून दे. इथं आहे का तो टेबल? कॉलम आहे का तो इथे? नाहीये. मला काय करायचं? तो दुसरीकडून फेच करायचं. काय करायचं? फेच करायचा, राईट. तो कोणत्या टेबलमध्ये? प्रोडक्ट प्राइस प्रोडक्ट कॉस्ट प्रोडक्ट लुकअपमध्ये, राईट. सो मी काय केलं? मर्ज क्वेरीमध्ये गेलो, राईट. मर्ज क्वेरी ॲज अ न्यू करतो. काय करतो? मर्ज क्वेरी ॲज अ न्यू. मर्ज क्वेरी ॲज अ न्यू केलं. सो फर्स्ट टेबल कोणता आला? कोणत्या टेबलवर आपण ऑपरेशन परफॉर्म करतोय? फर्स्ट टेबल सेल्सचा टेबल जो आपण मर्ज अपेंड केलेला, राईट. कुठून डेटा घ्यायचा आहे? प्रोडक्ट लुकअप मधून. ओके, सो टेबल कोणता सिलेक्ट करणार मी? प्रोडक्ट लुकअप. वेर इज प्रोडक्ट लुकअप? करू सिलेक्ट. आता तो जॉईन करण्यासाठी काहीतरी कॉमन गोष्ट पाहिजे ना. सो नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जॉईन करता गोष्टी, एक कॉमन कॉलम हवाय. कोणता? एक कॉमन कॉलम हवाय. ओके, सो जो माझं प्रोडक्ट की आहे ती प्रोडक्ट लुकअप मध्ये काय प्रेझेंट करते? प्रायमरी की. प्रायमरी की ॲज ऍक्ट करते. प्रायमरी की काय असते? युनिक बट नॉट नल. बट तीच की माझी सेल्स डेटामध्ये काय वर्क करते? ॲज अ फॉरेन की. फॉरेन की का? आता इथं प्रोडक्ट की बघा 332 हे काय डबल वे आहे ना, राईट. म्हणजे एकाच प्रोडक्टचे डबल ऑर्डर असू शकतात ना, राईट. त्यामुळे इथं काय ऍक्ट करते ती ॲज अ फॉरेन की. सो मी काय करतो? प्रोडक्ट कीला सिलेक्ट करतो इथं आणि इथं. ओके, आता इथं समथिंग काय ते जॉईन म्हणून आले खाली, दिसतंय का? लेफ्ट आउटर समथिंग, लेफ्ट आउटर, राईट आउटर, फुल आउटर असं काहीतरी आहे. ओके, आता फक्त आहे असं लक्षात ठेव. ओके, मी ओकेवर क्लिक करतो. करू? केलं क्लिक ओकेवर. सो इथे एक प्रोडक्ट लुकअप अख्खा टेबल आला. त्यामुळे जेवढे काही कॉलम आहेत ते सगळे आले इथे डायरेक्ट एक नवीन कॉलम मध्ये. सो इथं राईट साईडला एक डबल ॲरो आहे, दिसतंय का त्या? ओके, त्याच्यावर सिलेक्ट करतो. मला काय हवं होतं? प्रोडक्ट प्राइस अँड प्रोडक्ट कॉस्ट, राईट. प्रोडक्ट प्राइस अँड प्रोडक्ट कॉस्ट. देन ओकेवर क्लिक करतो. आली तुमची व्हॅल्यू. जॉईन झाले दोन टेबल. दोन टेबलमध्ये जे इम्पॉर्टंट कॉलम होते ते तुम्ही फेच केले, राईट. त्याचे Yes, कॉलम sir. नेम बघा कसे ते?
प्रोडक्ट लुकअप डॉट प्रोडक्ट कॉस्ट. म्हणजे तो आला कुठून? प्रोडक्ट लुकअप मधून आलाय, राईट? का आलं जॉईन ऑनलाईन? बोला. Yes, sir. 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 अरे वा, जस्ट वेट. हे जॉईन पॉवर बी आय मध्ये ॲज अपेंड म्हणून वर्क करतं, सॉरी ॲज अ मर्ज म्हणून वर्क करतं. पण जेव्हा तुम्ही एसक्यूएल मध्ये जाल ना तेव्हा अपेंड म्हणून वर्क करतं. ओके, हा डिफरन्स इथल्या जॉईनचा आणि त्या जॉईनचा, पण कन्सेप्ट सेमच आहे. जस्ट वेट. अरे जस्ट वेट अ मिनिट. ऐक ना, नाव माऊस सांगतो का सांग फक्त. एक 2 मिनिटं काहीच. सेम कन्सेप्ट. सो बघा, जॉईनची एक प्रॉपर डेफिनेशन दिली. अ जॉईन क्लॉज इज यूज टू कंबाईन रोज फ्रॉम 2 or more टेबल्स. ते कुठे झालं? एसक्यूएल मध्ये झालं. बट आपण काय करतो, 2 कॉलम मर्ज करतो. दोघांचा डिफरन्स पण डेफिनेशन सेम. आपल्याला काय म्हणा, डेटाच मेन आहे दोघांचा, राईट? 2 or more टेबल बेस्ड ऑन द रिलेटेड कॉलम बिटवीन देम. रिलेटेड कॉलम म्हणजे काय? कॉमन कॉलम, सेम कॉलम. तेव्हाच काय करता तुम्ही? जॉईन ऑपरेशन परफॉर्म करता. ओके, सो जॉईन्सचे टाईप आहेत. ओके, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, ते आपण बघितलं ना, लेफ्ट आउटर जॉईन येतो तर खाली, राईट? सो फर्स्ट इज अ लेफ्ट जॉईन. आता लेफ्ट जॉईन म्हणजे काय? आता समजा तुमच्याकडे ए टेबल आहे. ओके, ए टेबलमध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे 1 2 3 4 5. काय व्हॅल्यू आहेत? 1 2 3 4 5. आणि बी टेबलमध्ये व्हॅल्यू आहेत 1 2 2 3 4 5 6 अशा. जस्ट वेट दाखवतो, तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो, कळेल का? हो हो. फर्स्ट टेबल कोणता आहे माझा? समजा हा एक टेबल आहे, ठीक आहे? ओके, हा एक टेबल आहे. ओके, ह्याच्यामध्ये 1 2, अरे हे बाबा, हा एक टेबल आहे माझा. हे काय होतं याला?
दाखवू का एक्सेल शीट मध्ये, चालेल? मला लगेच कळेल. प्लेस झालं, मला लॅपटॉप गिफ्ट द्या रे कोणीतरी. लय स्लो झालाय. फर्स्ट काय होता माझा, लेफ्ट जॉईन होता, राईट? फर्स्ट टाईप काय होता, लेफ्ट जॉईन. ओके, आता काय ॲज्युम करा, इथं ए टेबल आहे, राईट? इथं ए टेबल आहे, त्यामध्ये आहेत माझ्या व्हॅल्यू 1 2 3 4 5 अँड 6. ओके, अँड बी टेबल आहे माझा. ओके, बी नावाचा टेबल आहे, त्यामध्ये माझ्या व्हॅल्यू आहे 2 4 4 3 6 7, राईट? ओके, सो माझं फर्स्ट काय होतं, लेफ्ट जॉईन. लेफ्ट जॉईन काय ऍक्ट करतं, लेफ्ट टेबल मधला पूर्ण डेटा, लेफ्ट टेबल मधला काय होतं, पूर्ण डेटा फेच करतं, आणि राईट टेबल मधला फक्त कॉमन डेटा. ओके, सो लेफ्ट टेबल माझा कोणता आहे, ए टेबल आहे, राईट? ह्याच्यामधला पूर्ण डेटा येईल, राईट? पूर्ण डेटा, पण कॉमन काय ह्याच्यामध्ये, 2 4 3 6, म्हणजे आउटपुट काय येणार, 1 2 3, अजून 4 4 देन 6 5 नाही ना, Six. सॉरी 5 नाही 6. लेफ्ट, वेट सांगतो. ओके, हा काय झाले, काय झालं, मॅचिंग रेकॉर्ड्स, राईट? सो राईट टेबल मधला कोणता, मॅचिंग डेटा, आणि लेफ्ट टेबल मधला कोणता, पूर्ण डेटा. म्हणजे काय, 1 2 3 4 5 6, फक्त इनइग्लिजिबल कोणता असणार आहे, 7. हे काय झालं, लेफ्ट जॉईन. कसं ऍक्ट तर 1 करतं, पण नाही येणार मग. लेफ्ट टेबल मधला पूर्ण डेटा, राईटला कुठं पण, हा सॉरी सर तुम्ही 5 घेतला नाही तर. सॉरी, अरे थांबा जरा, दम झाला. हे बघा, त्याचं कंडिशन काय होती लेफ्ट जॉईनची, लेफ्ट टेबल मधला पूर्ण डेटा आणि दोन्ही टेबल मधला कोणता, मॅचिंग डेटा. सो लेफ्ट टेबल मध्ये कोणतं कोणतं आहे, 1 2 3 4 5 6, राईट? आणि राईट मध्ये कोणतं आहे, फक्त 7 आहे. 7 सोडून काय येईल, पूर्ण डेटा येईल, 1 2 3 4 5 6. बरोबर आहे? का आलं लेफ्ट जॉईन, ऑनलाईन का आलं? येस सर. ओके, सेकंड टाईप कोणता आहे आपला, राईट जॉईन. कोणता आहे, राईट जॉईन. आता राईट जॉईन मध्ये काय येईल सांगा, ओके, राईट जॉईन म्हणजे काय, राईट टेबल मधला पूर्ण डेटा आणि लेफ्ट टेबल मधला मॅचिंग डेटा. सो लेफ्ट टेबल मधला कोणता डेटा येईल, 2 4 4 3 6 7 समथिंग, आणि अनमॅचिंग कोणते, मॅचिंग कोणते, सॉरी, फक्त 4 अँड 6, 2 कुठे, आणि 2, राईट? कोणकोणते नाही येणार, 1 नाही येणार, 1 अँड 5 नाही येणार फक्त. सो डेटा कसा येईल, 2 देन 3, राईट? 4, ओके, देन 6 अँड 7. हे काय झालं तुमचं, राईट जॉईन. खाली राईट जॉईनची कंडिशन, राईट टेबल मधला पूर्ण डेटा आणि दोघांमधला मॅचिंग डेटा. हे काय झालं, राईट जॉईन झालं. देन नेक्स्ट स्टेप वॉज कोणतं, फुल आउटर जॉईन. आता फुल आउटर जॉईन म्हणजे काय, लेफ्ट टेबल मधला पण डेटा आणि राईट टेबल मधला पण डेटा, म्हणजे आउटपुट काय येईल आपलं, 1 2 3 4 5 6 7. हे काय झालं, फुल आउटर जॉईन. ओके, देन कोणता टाईप आहे, नेक्स्ट टाईप कोणता आहे, लेफ्ट जॉईन एक्सक्लुडिंग इनर जॉईन. ह्यालाच आपण म्हणतो लेफ्ट अँटी जॉईन. काय म्हणतो त्याला आपण, लेफ्ट अँटी जॉईन, लेफ्ट अँटी जॉईन. ओके, सो ह्याच्यामध्ये काय होतं, फक्त लेफ्ट साईडचा डेटा मिळतो तुम्हाला. काय मिळतो, फक्त लेफ्ट साईडचा डेटा. म्हणजे काय मिळणार, आता समजा ए आणि बी टेबल आहेत माझे, हा ए लेफ्ट टेबल आहे आणि बी काय, राईट टेबल आहे. सो माझा आउटपुट काय येणार, फक्त 1 2 3 4 5 6.
कॉमन नाही, विदाउट कॉमन. लेफ्ट अँटी जॉईन आहे, लेफ्ट आउटर जॉईन एक्सक्लुडिंग इनर जॉईन. म्हणजे काय, मॅचिंग डेटा नाही येणार. ओके, अंडरस्टूड. मॅचिंग डेटा सोडून फक्त लेफ्ट साईडचा डेटा. हे काय झालं, लेफ्ट अँटी जॉईन. आणि अजून एक पार्ट आहे राईट अँटी जॉईन. सो राईट अँटी जॉईन मध्ये काय ना, 2 4 4 3 6 7. राईट अँटी जॉईन मीन्स काय, राईट टेबलचा पूर्ण डेटा एक्सक्लुडिंग मॅचिंग डेटा आणि लेफ्ट साईडचा डेटा. एक्सक्लुडिंग तो नाही घेणार आपण, फक्त राईट साईडच्या टेबलचा डेटा घेणार. ऑनलाईन कॉमन पण नाही. येस, ऑनलाईन कळतंय का? Yes, sir. तर Yes, sir. सगळ्यांना कळतंय का? Sir, left outer join, sir. लेफ्ट Excluding आउटर inner. परत सांगू. ओके ओके, जस्ट वेट. हाँ, excluding वाला, excluding inner join. ओके, ओके. लेफ्ट आउटर जॉईन एक्सक्लुडिंग इनर जॉईन, त्यालाच काय म्हणतो आपण, लेफ्ट जॉईन. ओके, लेफ्ट अँटी जॉईन, सॉरी. ओके, आता लेफ्ट टेबलमध्ये माझा कोणता डेटा आहे, 1 2 3 4 5 6. राईट, राईट टेबलमध्ये कोणता आहे, 2 4 4 3 6 7. तो काय म्हणतो मला, लेफ्ट अँटी जॉईन, मला फक्त लेफ्ट साईडचा डेटा दे. कोणता दे, लेफ्ट साईडचा डेटा एक्सक्लुडिंग. मला राईट साईडचा डेटा पण नकोय आणि या दोघांमधले मॅचिंग पण नकोय. लेफ्ट टेबलमध्ये काय उरतो, फक्त 1 उरतो, 2 उरतो, 3 उरतो, नाही उरत ना, 1 उरतो, देन 5 अँड देन 1 अँड 5. ह्याला काय म्हणतो आपण, लेफ्ट अँटी जॉईन. सो आउटपुट काय येणार, 1 अँड 5. काय आलं ऑनलाईन? Okay. हा, नल येतात, जिथं मॅच नाही झाली नल व्हॅल्यू येतं. हॅलो, ऑनलाईन क्लिअर? कोणाला डाऊट होता? Yes. Okay, sir. ओके, आता अजून एक टाईप कोणता आहे, राईट अँटी जॉईन. तिथं काय येणार, फक्त राईट साईडचा डेटा. कोणता आहे ना, राईट साईडचा डेटा एक्सक्लुडिंग मॅचिंग डेटा आणि लेफ्ट टेबलचा डेटा. सो राईट टेबलचा कोणता आहे, फक्त 7 आणि नाही, एकच आहे ना. सो राईट अँटी जॉईनला काय येणार, आउटपुट 7. कळलं? ओके, देन अजून एक टाईप आहे, लास्ट टाईप, इनर जॉईन. ओके, इनर जॉईन काय म्हणतो, तुझ्याकडे टेबल ए पण आहे आणि टेबल बी पण आहे, पण मला असे डेटा दे जे दोघांमध्ये मॅचिंग डेटा आहे. ओके, कॉमन डेटा. सो इनर जॉईन रिटर्न काय करतं, कॉमन डेटा दोघां टेबल मधला कॉमन डेटा रिटर्न करतो. सो कॉमन काय काय आहे आपल्यामध्ये, कोणकोणत्या आहेत दोघांमध्ये कॉमन? 2 2, देन 3 4, 4 देन 3. ओके, 3 देन 6 4 3 6. 6. कॉमन डेटा एवढाच आहे. सो इनर जॉईनने रिटर्न काय केलं तुम्हाला, 2 4 3 6. म्हणजे दोघांमधला काय रिटर्न केला, मॅचिंग डेटा रिटर्न केला. कळालं जॉईंटचे टाईप कसे वर्क करतात? कळालं एव्हरीवन ऑनलाईन? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. जॉईन्स पॉवर मध्ये एवढे यूज न होत. जेव्हा तुम्ही मॉडेलिंग करता ना तेव्हा ते ऑटोमॅटिकली डेटा फेच करतात. बरोबर, माहिती नाही जॉईन्स का आला ना सगळ्यांना? एव्हरीवन लवकर झालं. Yes, sir. ओके, देन लास्ट टाइप आहे फुल आउटर जॉईन एक्सक्लुडिंग इनर जॉईन. फुल आउटर जॉईन एक्सक्लुडिंग इनर जॉईन म्हणजे हे रिटर्न काय करणार सांगा बरं. फक्त मॅचिंग सोडून ए आणि बी मधला पूर्ण डेटा. आउटपुट काय ना त्याचं, काय ना 1 5 7. बाकी सगळे मॅचिंग आहेत का? ठीक आहे, हे काय झालं फुल आउटर जॉईन एक्सक्लुडिंग इनर जॉईन. क्लिअर जॉईन सगळ्यांना? इझी आहे. मी डिलीट करतो तुम्हाला.
झोप येते? ओके, मी सांगितलं पॉवर क्वेरी एडिटरला 5 दिवस लागतील. 5 दिवसामध्ये आपलं पॉवर क्वेरी एडिटर झालेलं आहे. एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म अँड लोड, राईट? एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म अँड लोड. ओके, तुम्ही सगळे इम्पॉर्टंट कन्सेप्ट बघितलेले आहेत. ओके, हे काय झालं, आपलं सगळे ट्रान्सफॉर्मेशन झालं. आता आपल्याला काय करायचं, लोडिंग करायचं. सो मी कुठे जातो, जस्ट डेस्कटॉपला जातो आणि अप्लाय चेंजेस म्हणून दिसतं इथे जस्ट क्लिक करतो. बाकीचे कुठे गेले आज ऑनलाईन? तुम्ही ऑनलाईन होते आज, कुठे काय होते? ऑनलाईन शिकवलेलं कळतं ना? और डाऊट्स आहेत काय, क्लिअर करा आत्ताच. हॅलो ऑनलाईन. समजते सर. ठीक आहे. सो आपली नेक्स्ट कन्सेप्ट आहे मॉडेलिंग. इम्पॉर्टंट कन्सेप्ट. जेव्हा तुम्ही एक्सट्रॅक्शन अँड ट्रान्सफॉर्मेशन करता, ETL प्रोसेस करता, then त्याची नेक्स्ट स्टेप्स असते डेटा मॉडेलिंग. आता डेटा मॉडेलिंग म्हणजे काय? क्रिएट अ रिलेशनशिप बिटवीन द टू टेबल्स. ओके, लोड होऊ द्यायला सांग. काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला SQL मध्ये होणार आहे जॉईन्स, सो तिथं लक्ष देता नाही. हेच कन्सेप्ट आहेत, काय नाही डिफरंट. झालं आहे. हे लोड होतं पण आपण रिव्हिजन घेऊ थोडी, चालेल? टाइम घेतात ऑनलाईन. अरे ज्यांच्या 8 GB खाली ना, चालेल ते सर. problem. चालेल, रिव्हिजन घ्यायची थोडी. सो आपण काय करू, उद्यापासून डेटा मॉडेलिंग चालू करू. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तुम्ही दररोज काही ना काही नवीन शिकताय ना, एवढं मला सांगा. सगळे ऑनलाईन येस सर. एव्हरीवन. Yes, sir. कुठे गेला रितेश? येस सर. सानिका जॉईन नाही झाली का? रितेश कळतंय? सर. चैताली, Yes, sir. ठीक आहे. सांगा मला ऑनलाईन कोणीतरी, व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ पॉवर BI? ऑनलाईन रितेश. Yes, sir. Power Queen. येस, सांग. Hello. हा बोल. Hello. येस बोल. Yes, component power. 5 component. First is the power query. Second is the power pivot. Then view, map, and Q&A, which is nothing but the question and answer engine. ओके, एक्सप्लेन वन बाय वन.
पॉवर क्युरी मध्ये आपण डेटा कनेक्शन आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करतो. तर त्यानंतर पॉवर पिवट मध्ये आपण डेटा मॉडेलिंग करतो. तर देन आहे पॉवर ज्यामध्ये व्हिज्युअलायझेशन, मॅप मध्ये 3D व्हिज्युअलायझेशन होतं, आणि देन क्वेश्चन अँड आन्सर इंजिन. ओके गुड. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम ऑफलाईन? थांबा ऑनलाईन सांगा. या दोघींना विचारले ना? माहिती नाही. ठीक. अजून कोण? ओके. आज सांगणार इंटरव्ह्यूला? नाही नीट सांग. इंटरव्ह्यू मध्ये मराठी बोल ना. सांगा पटकन चला. व्हॉट इज ट्रान्सफॉर्म अँड व्हॉट इज ऍड कॉलम? ओके. So there is any data loss chances in transform? Yes. Give me example. Like we extracting Hmm. only middle portion of name. Okay. If we do in transform, Okay. then only that portion remains in our data. Okay. Other Other deletes. Okay. loss. Loss. Okay. Online बरोबर आहे? येस बरोबर आहे. येस सर. Okay. Online तुम्ही सांगा. What is the difference between merge and append? Sir, when two horizontally column are merged, then that's called append. Okay. And when vertically we can merge, then that's called merge. Okay. Then what are the types of append? Hello, Sanika. Anyone? What are the types of append? Sir, static and dynamic. Yes, sir, static and dynamic. So what is static append and what is dynamic append? When data is in a changing form like real time data, then that's called a dynamic append. But Okay. data in as it is Okay. merged, then it is a dynamic append. Sorry, static append. Right. Good. अजून काय शिकलो आपण? What are the panes in Power BI? काय? Virtual. कोणते कोणते? Okay. What are the types of filter? What is the difference between then three filter? काय असतं? बोला पटकन. Online anyone? What is the difference between visual level filter, page level filter and all page level filter? काय असतो ऑनलाईन? बोला. अरे ऑनलाईन रितेश झोपला का रितेश आज? रोहित, ऋतिका, साक्षी. Yes, sir. येस. व्हॉट इज काय विचारलं मी? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हिज्युअल लेवल फिल्टर, पेज लेवल फिल्टर अँड ऑल पेज लेवल फिल्टर? सर, व्हिज्युअल लेवल फिल्टर मध्ये आपण एक कॉलम वरती अप्लाय करू शकतो, ज्यामध्ये डेटा लॉस होण्याचे चान्सेस कमी असतात. ओके. नेक्स्ट. पेज लेवल. पुढचं पाठ मागचं सपाट होतं काय?
नाही सर, थोडं कन्फ्युजिंग होतं. कन्फ्युजिंग कशात कन्फ्युजिंग होते? कोणता फिल्टर कशासाठी यूज होतो ह्यात थोडं कन्फ्युज होते. अच्छा, ते पुढे शिकवणार आहे मी, बट आता सांगितलंय ना तुम्हाला कोणते 3 काय काय यूज करतात, राईट? Yes, sir. श्रावस्ती तायडे, तायडेच आहे ना? स्नेहा, श्रावणी, अश्विन कळते का तुला? अश्विनी? येस सर, समजत आहे. ओके, सेकंड लेक्चर आहे ना तुझं हे? हो सर. ओके, ठीक आहे गाईज, आपण थांबूया तिथेच. ओके, उद्यापासून डेटा मॉडेलिंग इम्पॉर्टंट कन्सेप्ट चालू होणार आहे. 2 दिवस डेटा मॉडेलिंगला तरी जातील. 2 दिवस पकडून चालतो, 1.5 दिवस पकडून चालतो. डेटा मॉडेलिंग झाल्यानंतर तुमचं डॅक्स चालू होईल, जे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आधीच सांगतो, डॅक्स नंतर व्हिज्युअलायझेशन आणि व्हिज्युअलायझेशन नंतर सर्व्हिसेस. इथून पुढे 2 दिवस मॉडेलिंग जातील. त्याच्या पुढचे 5 दिवस डॅक्स, 5 ते 6 दिवस डॅक्स. आठवडा पकडा डॅक्सला, अख्खा आठवडा. आणि त्यापुढे व्हिज्युअलायझेशन अँड देन सर्व्हिस. चालेल? तुमचा 18 ते 19 तारखेला पॉवर बाय फिनिश होईल, फेब्रुवारी. लय वेळ आहे. ठीक आहे, ऑनलाईन थांबा, मला अटेंडन्स घेऊ दे. हा इथं बसतो, कुठे गेला यायचं? त्याचं नाव काय? रोहित का? रोहित नाव होतं का? सर ऑनलाईन आहे आज. अच्छा, ऑनलाईन आहे का? काल पण नव्हतं रे. अरे एक कोण लिव्ह झालं रे, अटेंडन्स घ्यायची होती मला. काल बी ऑनलाईन होतं. ऑफलाईन का नाही ते आता? उद्यापासून येतो का? ओके, अरे एक कोणतरी होता, अटेंडन्स करा ना ऑनलाईन. ठीक आहे, ऑनलाईन जाऊ शकता तुम्ही. थँक्यू. कोण लिव्ह झालेलं का? अटेंडन्स मध्ये नाही आलेलं? हेच आहेत ना, ह्या दोघी पण होत्या त्या दिवशी. यांचं रिमूव्ह केलेलं का? त्यामुळे असतील या दोघी पण. तो एकच नाहीये तेवढा, बाकी सगळे आहेत.